डेस्टिनेशन बगाडवाडी या गावात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा काळा इतिहास विसरून नव्या आशेने पाहण्यासाठी झगडणारा भाना. नाही आमदा म्या 12 एकरात हिर पाडली तर नामू भिलवडाची अवलाद सांगणार नाही. काळा पाषाण लागलाय. कशाला उगीच पैशाचं मात्र करतोयस हा? ब्लास्टिंग शिवाय दुसरा इलाज नाही गड्या. पण इतिहास विसरून कसं चालेल? अखेर पाण्यानं भानाला दगा दिला आणि मग भानानं आपल्या बायका पोरांना. तू तिच्या आईला पुसका मार. हीर पाडायला निघाला आता बस पोरसनी घेऊन कर्ज साथ सुटली दयाची साथ. आता मुद्दा एकच, विफलतेपोटी स्वतःचा जीव घेणाऱ्या भानासह हजारो शेतकऱ्यांना खरंच मिळाली का मुक्ती? प्लासिड फिल्म सादर करीत आहे मच्छिंद्र मोरे लिखित आणि दिग्दर्शित मुक्ती. नाव काय माहितच? आमचं काय? त्या पोराचं नाव शाळेत काढ आणि माझ्याकडे चाकरीला ठेव. कलेक्टर साहेब आल्यात. नमस्कार. तालुक्याला ज्या ज्या ठिकाणी मला जावं लागेल तिथं तुम्हाला माझ्या संग यावं लागेल. तुमच्या नवऱ्याची आत्महत्या मदतीसाठी ग्राह्य धरलेली नाही. मालक वाट बघतोय वाड्यावर. कसं काय करायचं आपलं? सरकारी मदतीचं अजून काही जमलेलं नाही. सरकारी मदत तर मी तुला मिळून देईनच. माझा जीव गुतलाय ग तुझ्यात. शेतकरी आत्महत्यांच्यामुळे महाराष्ट्राला ही जखम झालेली आहे. महाराष्ट्र वारंवार ही जखम बरी करायचा प्रयत्न करतोय पण यश येत नाही. सातत्यानं आपल्या कानावरती सतत येत आहे. आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात आहेत. आता या आत्महत्या का होत आहेत याचं एक ठोस उत्तर जरी मला चित्रपट देऊ शकला नाही, कारण ती वेदना, ती संवेदना, ती समस्या मी माझ्या चित्रपटाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हा चित्रपट पाहिल्यानंतर महाराष्ट्रातला शेतकरी नक्कीच अंतर्मुख होईल हा माझा दावा आहे की आत्महत्या करूच नये. काय भाकरी करापले की रातच्याला आम्ही जाग होतो म्हणून बायजावणी वाचल्या. अरे काय चाललंय काय या गावात? पैजाला उचलून आणा. आग लावा तुमच्या सरकारी मदतीला. तूच कर्ज घेतल्याच्या बदल्यात मला लागून झाली तसं बोंबलं सुटेन गावार. स्कूट केला परमेश्वरा माझ्या संसाराचा. आतापर्यंत शेतकऱ्यांची आत्महत्या ह्याच्यावरती चित्रपट येऊन गेले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हायलाईट केलं गेलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतरच्या गोष्टीला विशेष हायलाईट नाही केलं गेलं आहे. त्यामुळे मुक्ती या फिल्मचं वेगळेपण हेच आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे आमच्या फिल्ममध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या फिल्मची स्टोरी खऱ्या अर्थानं सुरू होते. नाही आमदा म्या 12 एकरात हिर पाडली तर नामू भिलवडाची अवलाद सांगणार नाही. जास्ती बोलायचं नाही, 15 द्यायचे. मुद्द्याचं बोला येतं का तुला? तुम्ही कर्ज पास केले की लगेच देतो ना. एकदा का हिरीला पाणी लागलं तर तुमचं याद आणि मुद्दल सकट परत करू. हीर पाडायला निघाला आता बस पोरसनी घेऊन कर्ज फेड. शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याची काही कारणं आहेत एवढं सांगून मच्छिंद्र मोरे थांबत नाही, आमचा लेखक दिग्दर्शक. तर मच्छिंद्र आत्महत्या करण्यापासून परावृत्त कसं करता येईल या संदर्भातलं भाष्य करतात आणि मला वाटतं की ते ह्या मुक्ती चित्रपटाचं वेगळेपण आहे. तूच कर्ज घेतल्याच्या बदल्यात मला लागून झाली तसं बोंबलं सुटेन गावार. स्कूट केला परमेश्वरा माझ्या संसाराचा. एक चांगलं भाष्य करणारा एक सेन्सिबल सिनेमा आहे आणि महाराष्ट्रातील प्रेक्षक हे खरंच सेन्सिबल आहेत. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट बघावा. त्यांच्या सेन्सिबिलिटीला पुरेसा हा चित्रपट पूरक ठरेल असं मला वाटतं. तुझ्या सुखाची आरास मनी मांडली मिराया, मला तुझा फुलवाया माझी झिजवीन काया. हात मातीनं मळाव देवा असा घाल मेळ. हात मातीनं मळाव देवा असा घाल मेळ. तुझा मळा वादानी माझ्या संसाराला बळ. 3 फूट फक्त 3 फूट. खळा 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 आवाज येतोय पाण्याचा. तालुक्याला ब्लास्टिंग आणायला निघालाय. पैक कुठं आणाल? एकदा का हिरीला पाणी लागलं तर तुमचं याद आणि मुद्दल सकट परत करू. तू तिच्या आईला पुसका मार. हीर पाडायला निघाला आता बस पोरसनी घेऊन कर्ज फेड. मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवला की त्याला मुक्ती मिळाली असं आपलं शास्त्र सांगतं. मिळाली का मला मुक्ती?
आईचं टकुर अशा मुक्तीच्या. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी विधवांचं प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी रसिकांना अंतर्मुख करेल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया.